त्याच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी निवेदन देऊन भेटून प्रत्यक्षात भेटून बैठका करून अनेक वेळेला विनंती केली। गेल्या वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे की इतकं पाणी कमी येतं आणि आलेलं पाणी पण दूषित येतं। मग प्रत्येक वेळेला आम्ही जायचं भेटायचं शिष्टमंडळ घेऊन जायचं, ते म्हणतात करतो करतो आणि कधीच करत नाहीत। एवढे गेंड्याच्या कातडीचे काय काय अधिकारी आहेत ना, त्यांना किती आपण बोललो ना तरी त्यांना समजतच नाही। एका बाजूने सांगितलं जातं की 2 दिवसात पाणी येईल, 3 दिवसात पाणी, पुन्हा आम्ही गप्प राहायचं। आता किती वेळा पत्रावर करायचं आम्ही, मला सांगा। आणि आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी उतरतोय ना, आम्ही कोणासाठी वैयक्तिक फायद्यासाठी कोणाच्या नाही उतरत। लोकांच्या सगळ्या सुखसुविधा ज्या काय अडचणी आहेत त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो। पाणी तर मिळालं पाहिजे ना। असं नाही, काय काय अधिकाऱ्यांना घटनेवर आणण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात। प्रशासनामध्ये काही अधिकारी चांगले असतात, काही अधिकारी असे असतात त्यांना किती बोला किती सांगा ते त्यांचं तेच करणार। आणि इथं पाणी साधी प्राथमिक गरज आहे पाणी, ते जर तुम्ही देऊ शकत नसाल इथे आणि इतक्या वेळ बसून सुद्धा अधिकारी आणखीन कोण आले का बघा तुम्ही, प्रशासनातला अधिकारी दिसतो का तुम्हाला इतक्या वेळ बसून? भाजपा नेहमी लोकांसाठी काम करतो, जनतेसाठी काम करणारा आमचा पक्ष आहे। आम्ही काही बाकीच्या गोष्टी बघत नाही, आम्ही लोकांसाठी भांडणार, लोकांसाठी रस्त्यावर उतरणार, लोकांना ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्याच्या वेळेस भाजपा रस्त्यावर